वात आणलाय मला या पोरीनं, आधी मला आता नवऱ्याला. ताई मॅडम लई भडकल्या म्हणतोस. राग? अरे ताई मॅडमचा राग असा भासा 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 उतू जात होता. अरे ती टिकली लाल आहे का नाही, त्याच्यापेक्षा लय म्हणजे लय लाल झाली होत्या ताई मॅडम. आता अशी फसवाफसवी केल्यावर कुणाला बी राग येईल. मला बी गंडिवलं आणि सायकल घेऊन गेली. आता मला तिचा लई राग आलाय. पुरुष तुला पण गंडिवलं होय? हो, तालुक्यात वर्ल्ड फेमस आचार्याला गंडिवलं. तेच तर म्हणतोय मी. सुमे, सुमीला मार नकोस फक्त. सोड तू. अरे मारत नाही रे तिला, पण मला तुला ठणकावून जा विचारायचंय. तू काठी सोड पहिले. अरे नको की. सोड म्हणलं ना. अरे नको की सुरेश. सोड म्हणलं ना. सोड म्हणतोय तुला तर. अरे सोडलंय की. तात्या, काय ठणकावून विचारायचं होतं? बाळा, कशाला अशी सोंग घेतलीस? उगा ताई मॅडम भडकल्या का नाही? शाने बाळांना अशी आगाऊपणा करू नये. तात्या, अहो यात आगाऊपणा कसला? सुमीने जे केलं ते तिच्या नवऱ्याच्या प्रेमापोटीच ना. बराबर आहे, पण ताई मॅडम उगाच भडकल्या का नाही? तात्या, अहो ते पायल्याच्या काळजीपोटी भडकल्या. उगा आपण लय मनाला लावून घ्यायचं नाही. आता तुम्ही माझ्यावर भडकताय, मी कधी घेतले मनाला लावून? तू त्याला भडकायला चान्स देतीस मी तेव्हा. पण ताई मॅडम उगाच चिडल्या ना एवढ्याशा कारणावर. मला वाटतं ताई मॅडमचा सुमीवर विशेष राग दिसतोय. काय हो बबनराव, राग दिसतोय ना? काय हो बबनराव? होय अहो, पहिल्यापासून आहे. म्हणजे अहो, काय झालं माहितीये का, समोर साहेबांच्या पासून सुमीला बाजूला काढायचा डावच आहे त्यांचा. पण का? अहो, काय झालं माहितीये का, बबन, तुला काय माहितीये? सासूबाई हाय जरा चिडकोर, पण एकेकाचा स्वभाव असतोय तिखट, म्हणून काय बी बोलायचं असते का आपल्या माणसासनी? हाय का? मी कुठं काय बोललोय ताई मॅडम? आता बोलत होतास की. ते सगळं जाऊ दे, पण तुमच्या नवऱ्या बायकोचं नातं एकदम भारी आहे. आणि सुमे, तुम्ही तुमच्या प्रेमापुढं दुनियाची फिकीरच करत नाही, हे सर्वात बेस्ट. असंच राहा आयुष्यभर, आणि तुमच्या नात्यात कुणालाही आडवं येऊ देऊ नका. काय? कोण येणार आहे? आणि आलं तरी काय फरक पडणार नाही. जगातलं कुणी बी आडवं आलं तरी आमच्या नात्यात ढेगाचा फरक पडणार नाही. आम्ही कायम संकट आणि कायम संकटच राहणार. आणि हा, जर कुणी आमच्यात काड्या करायला बघितलं तर मग त्याची कशी जिरवायची हे सुमीला चांगलंच माहित आहे. काय फार हसायला येतंय का? आणि काय तुमचं काय चाललं होतं? काय पोरकटपणा चालला होता? शोभतो तुला हे? अनुराधा, मी काय म्हणतो, मुलं आहेत, आपण कशाला एवढं मनावर घ्यायचं? कशाला मनावर घ्यायचं? मी त्याला मुख्यमंत्री करायचं म्हणतीये आणि त्याचं हे काय चाललं होतं? हो ना, जनता काय म्हणेल? मुख्यमंत्र्याच्या बायकोला असं वागणं शोभतं का? काय मेकअप केला होता, काय सोंग काढलं होतं. हे असं मिसेस मुख्यमंत्र्यांनी असं वागलं तर कसं व्हायचं? मामा, आता याच्यात मिसेस मुख्यमंत्री असण्याचा काय संबंध आहे? संबंध आहे, संबंध आहे. हे असं चार चौघामध्ये वाटेल तसं वागून चालत नाही. लोक आपल्याकडे आदर्श म्हणून बघतात, फार जबाबदारीने वागावं लागतं. मम्मा, अगं पण सुमी. बस समर, तुमचं हे नवरा बायकोचं नातं हे फक्त आपल्या घरामध्ये. तुझं सगळं राजकारण हे मी ठरवणार आहे आणि त्याप्रमाणे तू माझं ऐकणार आहेस, असा तू मला शब्द दिलायस ना? हो. तुझा शब्द तू पाळणार आहेस की नाही? पाळणार आहे. मग आता मी सांगते ते करायचं. लवकरच रामराव राजीनामा देणार आहे, तेव्हा तू या असल्या किरकोळ गोष्टीमध्ये लक्ष घालणं बंद कर आणि जोरात तयारीला लाग. समर, मला सांग, सुमी तुला आजी बनून का आली भेटायला? ते ऍक्च्युली मामा सावलीसारखे माझ्या मागे फिरत होते ना, त्यांना कळून द्यायचं नव्हतं म्हणून. कळलं. निघा आता, आराम करा, जा. ताई,
भाऊजींना हसऱ्या रोग झालाय बहुतेक. अनुराधा, तुला माहित आहे याला काय म्हणतात ते? काय? चोरून प्रेम. ज्या नवरा बायको मध्ये खरं प्रेम असतं ना, ते असं करतात, चोरून प्रेम. अनुराधा, मी झोपू? झोपतो. घ्या साहेब, चहा घ्या. अरे हे काय, चहा नाही घेतलात का? आमच्या घरातला चहा चालत नाही तुम्हाला की काही वेगळं हवंय तुम्हाला? नाही, घरात स्टॉक आहे म्हणून विचारलं. त्याचं काय आहे ना, माझ्या पप्पांची ही हालत झाल्यापासून बाटल्या घरात पडू नये. तू उग दळण दळायचं बंद कर. आणि मला का बोलवले ते सांग आधी. सांगते ना, त्याआधी जरा हे बघून घेता का? हे बघा, ही आणेवाडीची फाईल, पुलाची 70 लाखांची अफरातफर, आणि ही मुख्यमंत्री निधीतून गावोगावी बांधलेल्या वाचनालयांची फाईल. खर्च तर दिसतोय, पण वाचनालय कुठे आहेत? 40 लाख रक्कम आहे. आणि रामराव, ही फाईल बघा, याबद्दल तर काही बोलायलाच नको. ह्या फायली त्या ताई मॅडमनं बी दावल्यात मला. पण रामराव भिनाऱ्यातला नाही. काय चौकशी माग लावायची ती लावा म्हणावं तुझ्या मालकिनीला. माझी कुठली मालकीण बाई वगैरे नाहीये. तुझ्या संगट बोलण्यात काय अर्थच नाही. हीच माझ्या टायमाची खोटी. 1 मिनिट खाली बसा, खाली बसा. मला अर्धवट बोलणं चालत नाही. ए, तू कोण लागून गेलीस महाराणी? रामराव, याचे परिणाम खूप वाईट होतील ना. तू धमकी देऊ नकोस मला. हे बघ, तू आली असशील बाहेर देशातनं शिकून, पण मी पण आमदार आहे ह्या भागाचा. तुझं असं हाल करीन की जगात तुला तोंड दाखवायला जागा राहणार नाही. पप्पा, 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 ऐकलं तुम्ही? हे रामराव काय म्हणाले आता? हा, हे माझी वाट लावणार आहेत, माझे हाल करणार. त्यांना विचारा ना माझे काय हाल करणार आणि कसले. आणि त्यांना विचारा, तेवढी हिंमत आहे का यांच्यात? ए, तू मला चॅलेंज करू नकोस. केलं चॅलेंज. हात तोडणार माझे की पाय तोडणार? माझ्या पप्पांना ना बोलता येत नाही, पण तुम्हाला बोलता येतं ना. हो, बोला ना मग. काय झालं रामराव? हा, का तुमची ही बोलती बंद झाली? ए, बंद झाला आता. तुला तर मी हे काय केलं तुम्ही? हो, तुमची आणि पप्पांची ओळख म्हणून तुम्हाला घरी घेतलं. तुम्ही माझ्याशी गोड गोड बोलत आहो. तुम्हाला चहा दिला आणि मदतीच्या नावाखाली तुम्ही माझे हात टाकले. मी कुठे हात टाकला तुझ्या? हे काय हात टाकलात? ओढणी काढली, फोटो पण आलाय तुमचा. दाखव रे. हे बघा साहेब, तुम्ही आमच्या रागिनी मॅडमची वडणी वडली आहे की नाही? हे बघा, झूम करून बघा. आणि नुसतीच ओढणी ओढली नाही, तुम्ही असं केलं. बापरे, मग तुम्ही तसं केलं, माझ्यावर रेप केला तुम्ही म्हणून तुमच्यावर केस होणार. बापरे, आणि मग तुमची ही राजकीय कारकीर्द, हा, त्याचं काय होणार? बापरे, हो, तुमची राजकीय कारकीर्द फिनिश. रामराव, पण शेवटी काय? जन्मठेप. अरे बापरे, एक तर राहिलंच. तुम्ही माझ्यावर अतिप्रसंग करताना माझ्या पप्पांवर प्राणघातक हल्ला सुद्धा केला. बाई, अगं काय करतेस तू? ये काय करते म्हणजे? आता एक मुलगी
स्वतःच्या वडिलांचा जीव घेऊ शकत नाही, म्हणजे हा आरोप कोणावर तर अगं अगं काय काय म्हणणं आहे तुझं? बसून घ्या. घ्या. आता काय हवंय, म्हणजे त्याचे चटके तर सोसावेच लागणार ना तुम्हाला. मोठी झेप घ्यायची असेल तर 4 पावलं मागे यावं लागतं. तुम्हाला मंत्रीपद हवंय ना, मग या आमदारकीच्या पदापासून जरा मागे या आणि मी सांगेन तेव्हा या आमदारकीचा चुपचाप राजीनामा द्यायचा. कळलं? साहेब, आपल्या इन्शुरन्सचं काम पूर्ण झालंय. इन्शुरन्स? हो, तुम्ही बोलला होता ना ते इन्शुरन्स कामगारांचं आपल्या. हां, ओके, गुड. येतो साहेब. सर, ते टेंडरचं काय झालं? टेंडर? कसलं टेंडर? अहो, असं काय करता? काल बोललो ना आपण त्याविषयी. विसरलात का? नाही, आय एम सॉरी, मला आठवत नाही. कसलं टेंडर? हा, असं काय करता? ते कारखान्यासाठी नवीन बॉयलर्स घ्यायचे. हा, बॉयलर्स मागवायचे आहेत, पण आपण काल कुठे काय बोललो होतो? हो सर, मी बोललेलं मला आठवतंय. तुम्ही ऐकलं नाही का नीट? मे बी. सर, तुम्हाला बरं वाटत नाहीये का? नाही, असं काही नाही. आय एम ओके. समर, काय झालंय? नाही, काही नाही. मी ऍक्च्युली जरा जाऊन आलो कारखान्यात, एक राऊंड मारून येतो. एक्सक्यूज मी. ताई मॅडम, एक बोलू का? समर सरांचं ना आज कामात लक्षच नाहीये बघा. मग तू काय करतेस इथे? तू कसला पगार घेतेस? मग तुझं काय काम आहे दुसरं? सॉरी ताई मॅडम, मी लक्ष देईन. नीट काम करायचं. ताई मॅडम खवळल्या तुझ्यावर, काय खरं नाही तुझं. हे काय? तू कशी काय इथे? ते जेवण आणलं यांच्यासाठी. का? मंत्री पाटलांच्या घरी स्वयंपाक होत नाही? नाही, असं नाही. मग बंगल्यावरून खास डबा येतो त्याच्यासाठी. मंत्री पाटलांना कोणाच्या उपकाराची गरज नाही. आणि हे असलं खानावळीतलं जेवण आता त्याला चालणार नाही. घेऊन जाते परत. सुमन, ताई मॅडमने आता तुला काहीतरी सांगितलं. जेवण आलं. अगं बाई, सुमन तू पण आलीस व्हय? हा हा, कारखान्यातल्या कामगारांचं जेवण घेऊन आली असेल नाही का? लक्ष्मण, घे बाबा आपलं जेवण वाढायला. हा, पण मुख्यमंत्री साहेब कुठे आहेत? अहो पण सासूबाई, हे जेवण तू बाहेर जेवून घे नेहमीप्रमाणे. समरसाठी बंगल्यावरून स्पेशल डबा येतो. अगं, पायलट कुठं आहे? आता हे जेवण काय वाया घालू काय मी? अगं, समर सर बाहेर गेलेत. तो डबा माझ्याकडे दे, मी सांगते त्यांना जेवण घ्यायला. तुम्ही त्या ताई मॅडमचा मूड खूप खराब आहे आज, आणि मला वाटतं हे सगळं ना त्या मुद्दामून करतात. तू जर अजून इथे थांबलीस तर त्या अजून चिडतील, अजून वाद होतील, आणि त्यांनाही हेच हवंय मला असं वाटतं. मग समर सरांना पण कळत नाही नेमकी कुणाची बाजू घ्यायची. त्यापेक्षा मला असं वाटतं तू इथे थांबू नकोस, तू घरी गेलेली बरं. जा बघू. अगं, हे जेवण अगं माझ्याकडे दे ना, मी देते की सरांना. अगं तू काळजीच करू नकोस, मी देते सरांना. आणि संध्याकाळी घरी पण घेऊन येते, मग तर झालं.
पण थांबू नकोस. जा बघू, जा जा जा. नक्की घेऊन या. हे बघ, समोर साहेबांना हे सगळ्या कामाची आठवण करून द्यायला पाहिजे, नाहीतर काय होईल ऐनवेळी आपल्या नावानं सगळी बॉम्ब होईल. ही आपल्याला पूर्ण करून द्यायला पाहिजे. ओ बबनराव, कदम तुम्ही जावा. हा? काय बबनराव, आज दुपारचं जेवण तुम्ही विसरला जेवायचं. नाही नाही काय, मी सांगते ना, तुम्ही जेवलाच नाही आज. जेवा बघू. आता मला भूक नाही ते म्हणल्यावर मग जेवलो नसणारच आहो मी. मी सांगते ना, तुम्हाला लागली भूक. जेवा. तुम्ही सांगताय म्हणल्यावर खरं बी असेल, लागली बी असेल. तुम्ही जेवला का? संगड जेवूया मग. काल म्हणजे जरा तुम्हाला पाहिजे का? सांडग्याची भाजी असेल तर. सांगितलं पाहिजे कुठं? इकडे मी देतो की. बस बस. तात्या, घड्या पुढं कोणी केलं? सुमे, आत्ता तर तू 2 वेळा घड्या मागे केलेस बघ. नाही नाही नाही, ते घड्या बाप पुढं चाललंय. मला वाटते बिघडले. काहीतरी बोलू नकस तुम्ही. हे काय बरोबर आहे की ग. तू जेव चुपचाप. या बिघडल्या घड्याळ पायी कामाची माणसं उपाशी राहायला नको. सुमे, अगं आता जावई बापू नाही यायची, तू जेवाय बस बघू. नाही, यायला पाहिजे आणि येणारच. अगं, कंटाळून घरी गेले असतील. नाही नाही, माझी गाठ घ्यायला कधी कटाळ येत नाही यांना. मग आज आला असेल. आज नाही का कधीच नाही. खरं तर समर साहेबांनी आज यायला पाहिजे होतं. सुमीर किती मस्त सांडग्याची भाजी केली. हो, मग काय तर दुपारी तर हे जी मेथीची भाजी तर कसली खतऱ्या बनवली होती. एकाच नंबर समीर. बबन, तू कधी खाल्लीस मेथीची भाजी? दुपारी. मला पण तीच कळणं झालंय. आम्हाला तर दुपारच्या डब्यात भोपळ्याची भाजी आली होती. मेथी होती का भोपळा? पण मेथीची भाजी तर मी ह्यांना दिलेली. आता सुमीला काय झालं? समोर साहेबांची आठवण आली असेल. सुमे, सॉरी न ग. सुमे, तुला माझा राग आलाय ना? सुमे, नीट आहे. हे बघ, तू केलेला डबा ना मी सरांना देणार होते, पण ते ऑलरेडी जेवून बसले होते. पण त्यांना पुन्हा खायची इच्छा नव्हती ग. म्हणून तो डबा वाया जाऊ नये म्हणून मी बबनरावांना दिला ग. दुसरं काय नाही ग. पण तू पायलटने डबा खाल्ला असं खोटं का सांगितलंस? सुमे, तू किती प्रेमाने जेवण करून घेऊन आली होतीस. त्यांनी ते खाल्लं नाही हे जर मी तुला सांगितलं असतं तर तुला वाईट वाटलं असतं ना? वाटलं असतं की नाही? आणि हे बघ, ही नाराजी आहे ना, मला तुझ्या चेहऱ्यावर बघायची नव्हती बघ, म्हणून खोटं बोलले. दुसरं काय नाही ग. तू काय बी कर, पण कधी खोटं बोलून करू नकस. मला खोटं अजिबात चालत नाही. नाही नाही, याच्या पुढे मी कधी बी खोटं बोलायची नाही. मला माफ कर की ग. हे बघ, कान पकडते. सॉरी ना. अगं, याची काय बी गरज नाही. आणि आपल्या आपल्यात कसली माफी. मग तुझा माझ्यावरचा राग गेला असं समजू मी? काय हस की, हस की. हे असं हे करू. तू नेहमीसारखी हसते तशी हस की, दात काढू. हस ना. हे बघ, तुझ्या चेहऱ्यावर ही नाराजी ना बिलकुल चांगली नाही वाटत. हस की ग सुमे. तुला समर सरांची शपथ. अगं गेला ना राग? सुमे, माझ्या डोक्यात ना एक आयडिया आहे मस्तपैकी. काय? ताई मॅडमने तुम्हाला 1 तासासाठी सुद्धा भेटू दिलं नाही ना? मग उद्याचा अख्खा दिवस तुम्ही एकत्र राहणार.
म्हणजे दोन प्रेमी जीव उद्याचा अख्खा दिवस एकमेकांसोबत घालवणार. कसं? सासूबाई आणि मामासाहेब नको नको. तू नको टेन्शन घेऊ, ते सगळं माझ्यावर सोड, मी करते बरोबर सगळं. खरंच काय? खरंच काय? माझा शब्द आहे, तू बघच मी उद्या काय करते. रागिनी, तू जगातली भारी बहीण आहेस बर का.